नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूजमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भगिनींनो, आज 10 एप्रिल तारीख उजाडलीये आणि सोशल मीडियावर एका बातमीने धुमाकूळ घातलाय. बातमी अशी आहे की कोर्टाने लाडकी बहीण योजनेवर ताशेरे मारलेत आणि काही लोक म्हणतायत की आता ही योजना बंद होणार. पैसे नसतील तर योजना थांबवा असे कोर्टाने खरंच म्हटले का? आणि याचा तुमच्या 1500 रुपयांच्या हप्त्यावर काय परिणाम होणार? आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या प्रकरणाचे संपूर्ण सत्य सांगणार आहे. झालं असं होतं की काही निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे पेन्शन आणि हक्काचे पैसे निधी अभावी मिळत नव्हते. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकारला विचारले की जर तुमच्याकडे निवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायला निधी नाही तर मग लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च कसे केले जात आहेत? कोर्टाने एका संदर्भात असेही म्हटले की पैसे नसतील तर योजना थांबवा. पर बहिणींनो, याचा अर्थ असा नाही की योजना उद्याच बंद होणार आहे. हे केवळ सरकारला विचारलेले प्रश्न आहेत. हा कोणताही अंतिम निकाल नाही. आता सर्वात मोठा प्रश्न, योजना खरोखर बंद होईल का? तर त्याचे उत्तर आहे नाही. सरकारने याआधीही नागपूर खंडपीठात आपली बाजू मांडताना सांगितले की लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचा निधी आधीच मंजूर झालेला आहे, त्यामुळे बजेटची कोणतीही अडचण येणार नाही. ग्रामीण भागातील लाखो बहिणी या पैशांचा उपयोग मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी करत आहेत. त्यामुळे सरकार ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही. उलट ती अधिक सक्षमपणे राबवेल. बहिणींनो, कोर्टाच्या या टिप्पणीमुळे मार्चच्या हप्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. मार्चच्या 21व्या हप्त्याचा GR लवकरच निघणार आहे आणि त्यानंतर निधी वितरित केला जाईल. काही लोक या बातम्यांचा बाऊ करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपली EKYC आणि कागदपत्रे तयार ठेवा. सरकार आपल्याला दिलेले वचन नक्की पूर्ण करेल. योजना सुरूच राहणार आहे, यात कोणाच्याही मनात शंका नसावी. भगिनींनो, तुमच्या मते लाडकी बहीण योजना सुरू राहणे किती गरजेचे आहे आणि या योजनेच्या पैशातून तुम्ही काय काय कामे केली आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला शेअर करा. अशाच खात्रीशीर आणि सर्वात आधी मिळणाऱ्या अपडेटसाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.